प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा। मी एका गुहेतून बोलत आहे जिथे एक शिलालेख आहे। हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटतं का? खूप महिन्यांपूर्वी, जवळपास 1.5 वर्षांपूर्वी, मी या अगदी ठिकाणाहून एकदा तुमच्याशी बोललो होतो। मी हे पुन्हा का दाखवत आहे असं तुम्हाला वाटतं का? काही गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिल्या की त्या तुमच्या मनात खोलवर नोंदवल्या जातात। मी इथून बोलतोय कारण तुम्ही कदाचित विसरलेली गोष्ट पुन्हा आठवावी आणि ती तुमच्या हृदयात खोलवर पुन्हा कोरली जावी। ही एक गुहा आहे जी तुतुकुडी जिल्ह्यातील मनापाड समुद्र किनाऱ्याजवळ आहे। कोणीतरी इथे राहून प्रभूची सेवा केली। या शिलालेखावर लिहिलं आहे, संत फ्रान्सिस झेवियर, अपोस्टल थॉमस नंतर भारतात येणारे पहिले ख्रिश्चन मिशनरी ते होते। त्यांनी येशूचा ह्या ठिकाणी प्रचार केला। स्पेन या देशातून ते प्रथम 1542 साली गोव्यात आले आणि तिथे सुवार्ता प्रचार केले आणि मग त्यांनी समुद्र किनाऱ्यालगत प्रवास करत चांगली बातमी लोकांपर्यंत पोहोचवत राहिले। शेवटी ते या ठिकाणी आले आणि या गुहेत राहिले। या गुहेत एक विहीर आहे। ही विहीर समुद्राजवळ असून तिचे पाणी पिण्यायोग्य आणि स्वच्छ आहे। ते इथे बराच काळ राहिले आणि या गावातील लोकांना येशूची शुभवर्तमान सांगितली। आणखी एक अद्भुत गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू 1552 साली झाला। हो, त्यांनी फक्त 10 वर्षेच सेवा केली, पण त्या 10 वर्षांच्या सेवेत त्यांनी 40 चर्चेस स्थापन केली आणि 40 चर्च इमारती बांधल्या। इतकंच नाही तर शेवटच्या 3 वर्षात त्यांनी अधिक जोमाने सेवा केली आणि अनेक आत्म्यांना तारणाकडे नेलं। तसंच जपानी लोकांना सुवार्ता सांगण्याची त्यांना ओढ होती। पण ते काम करण्यासाठी प्रवास करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। फ्रान्सिस झेवियर हे पहिले होते ज्यांनी एका जपानी व्यक्तीला तारणाकडे नेलं। त्यांच्या मार्फतच प्रथम एका जपानी व्यक्तीचा उद्धार झाला। आपण या मौल्यवान देवाच्या सेवकासाठी देवाचे स्तुती करायला हवी। हा देवाचा सेवक फ्रान्सिस झेवियर येशूचे प्रेम घेऊन आला। 500 वर्षांपूर्वी कोणतीही सोय नव्हती। आजसारखी जहाजं नव्हती, फक्त पालवाली होडीच होती। ती कुठल्या दिशेला जाईल हे कधीच कळायचं नाही। अशा काळात त्याने भारतात यावं असं का वाटलं? त्याच प्रभूप्रती असलेलं प्रेम त्याला इथे घेऊन आलं। भारतातील लोकांप्रती असलेलं त्याचं प्रेम त्याला हे शक्य करून दिलं। त्याने प्रभू येशूचं भारतासाठी असलेलं प्रेम समजून घेतलं। तो इथे येशूची सुवार्ता सांगायला आणि अंधारात असणाऱ्यांना प्रकाशाकडे नेण्यासाठी आला। तो कसा आला? विश्वासाने। त्याचा विश्वास असा होता की प्रभू माझ्यासोबत आहे, तो मला मार्गदर्शन करेल आणि प्रभू आत्म्यांना भेटेल। 1 योहान अध्याय 5 वचन 4 मध्ये असं सांगते, ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास। विश्वास आपल्याला ज्या संघर्षांना आणि दुःखांना सामोरं जावं लागेल त्यावर आपण विश्वासाने विजय मिळवू। देवाचा माणूस फ्रान्सिस झेवियर 500 वर्षांपूर्वी आपल्या मायभूमीतून एकटाच आला होता। अशा देशात जिथली भाषा त्याला कधीच माहीत नव्हती। या देशातील वातावरणाची त्याला कधीच कल्पना नव्हती। मग त्याने कसं सुरुवात केली? विश्वासाने। येशू माझ्यासोबत आहे आणि तोच मला पुढे नेईल। तो मला या लोकांसाठी आशीर्वाद ठरवेल, हाच त्याचा विश्वास होता। विचार करा, त्याला किती संघर्षांना सामोरं जावं लागलं असेल। अन्न, हवामान आणि भाषा सगळंच वेगळं होतं। अशा परिस्थितीत तो आला, अशा गुहेत राहिला आणि आपली सेवा इतक्या त्यागाने केली। हे सर्व त्याच्या प्रभूवरील विश्वासामुळेच शक्य झालं आणि त्याने विजय मिळवला। येशूच्या सुवार्तेचं बीज त्याने इथे पेरलं। आज त्या बीजामुळे असंख्य लोकांना तारणाची ओळख मिळाली आहे। माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्यालाही विश्वासाचे योद्धे व्हायला हवे। येशू महान आहे, तो मला मार्गदर्शन करेल आणि माझी रक्षा करेल, तो मला वापरेल। जर तुम्ही हे मान्य केले तर तुम्हीही त्याच्यासाठी मोठी कामगिरी करू शकता। त्याने केवळ 10 वर्षात इतक्या आत्म्यांना तारणाकडे नेले। त्याने 40 चर्चे सुद्धा बांधली। आपण काय करतोय? आपण देवाचे सेवक याचा विचार केला पाहिजे। देवाची मुलेही याचा विचार करायला हवा।
एक परदेशी माणूस भारतात आला कारण त्याच्या मनात सर्व भारतीयांनी तारण मिळवावे अशी ओढ होती. आपण काय करतोय? आज प्रार्थना करा, प्रभू मला देखील वापर, मीही विश्वास ठेवतो की तू मला वापरण्यासाठी माझ्यासोबत आहेस असे म्हणून पहा. प्रभू नक्कीच तुमच्या मार्फत अनेकांना आशीर्वाद देईल. तुम्ही समर्पण करा. पिता, आमच्या देशात येशूला आणणाऱ्या देवाच्या सेवक फ्रान्सिस झेवियरसाठी तुझे धन्यवाद. मलाही त्याच्यासारखा विश्वास हवा आहे. आपणा सर्वांमध्ये तो विश्वास असायलाच हवा. जगावर विजय मिळवणारा येशूवरील विश्वास आमच्यात असावा अशी आम्ही प्रार्थना करतो. सर्वांना तुझी घोषणा करून विश्वासाने तुला गौरव देण्यासाठी आम्हाला कृपा आणि बळ दे. आम्हाला विजयी बनव. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.